परमेश्वराच्या हातामध्ये आपण समर्पण करूया. आकाश आणि पृथ्वीचा निर्माणकर्ते परमेश्वरा, आजचा दिवस विशेष करून काळे परिवार, भिंगारदेवी परिवार या कुटुंबासाठी आणि विशेष करून आमोस आणि श्वेता या 2 लेकरांसाठी विशेष दिन हा प्रभू आज आमच्या जीवनामध्ये तू देव केलास. त्या दोन्ही कुटुंबासोबत आम्ही सर्व आप्तगण जे दास जे दासी एक ईश्वराची दया किती तागतीचा लागेना, न्याय तरी त्याची प्रीती सेंदुए बडी जाना. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार. सर्व कष्टी सर्व दुःखी ओझियानी करती, ऐकू जाते दिव्यलोकी प्रीती तेथे मसती. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार. देव करा ममताळू अंतकाळी. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया. राजाच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला धन्यवाद येशूला. महिमा होत्या त्याला, महिमा होत्या त्याला, महिमा होत्या त्याला, महिमा होत्या त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला महिमा होत्या त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला महिमा होत्या त्याला. गौरव द्या त्याला, गौरव द्या त्याला, गौरव द्या त्याला, गौरव द्या त्याला, गौरव द्या त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला गौरव द्या त्याला. हालेलुया. प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो तुझ्या नावाला. सर्व मान, महिमा, गौरव, आदर, प्रशंसा आम्ही तुला देतोय. पिता परमेश्वर, खरोखरच तू महान आहे, पराक्रमी आहे. प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी खरोखरच तुझ्याकडून आहे. याद में बसाऊं, मैं सबको बताऊं या सबसे छुपाऊं. अंगूठी में जड़ाऊं, याद में बसाऊं, मैं सबको बताऊं या सबसे छुपाऊं.
वेळ खूप झालेला आहे. आपण थोडक्यातच देवाचं वचन ऐकूया. बसा तुम्ही कृपा. प्रभूची स्तुती असो, धन्यवाद असो आजच्या दिवसासाठी, या वेळेसाठी, आणि विशेष करून आमोस आणि श्वेतासाठी. आता हे दोघंही एकाच चर्चचे आहेत, फ्री मेथडिस्ट चर्च भाईंदर या ठिकाणचे. आणि माहीत नाही ह्यांचं प्रेम कुठं सुरू झालं, नेमकं संडे स्कूलमध्ये का VBSमध्ये का यूथ ग्रुपमध्ये, कधी हो? हे सिक्रेट आहे बरं का, हे आपल्याला उद्या कळलं. उद्या सांगू शकता तुम्ही, आज एंगेजमेंट आहे, काय हरकत नाही. पण कुठंतरी सुरू झालं है ना, चर्चमध्ये सुरू झालं. सो प्रभूची स्तुती असो, धन्यवाद असो, आणि प्रभूला धन्यवाद असो की त्यांच्या जीवनामध्ये प्रभूने हे उत्तम कार्य केलेलं आहे. देवाचे लोक हो, पवित्र शास्त्रामध्ये जो मागणीचा संदर्भ आहे तो आपल्याला उत्पत्तीच्या 24व्या अध्यायामध्ये पाहायला मिळतो. हा अध्याय जवळजवळ 67 वचनं आहेत, पण तेवढे मी वाचणार नाही. 2-3 वचनच आहे जे आपल्या पुढं मी ठेवू इच्छितो. सर्वात प्रथम आपल्याला माहिती आहे की एलिएझर, अब्राहमाचा हा जो विश्वासू सेवक, त्याला अब्राहमाने कामगिरी दिली की इसाकासाठी पत्नी शोधून आण. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं की हा मनुष्य विश्वासू होता, देवावर विश्वास ठेवत होता. आणि प्रियांनो, त्याने अब्राहमाचं जीवन फार जवळून पाहिलं होतं आणि त्यासाठी अब्राहमाचा विश्वासही त्याने संपादन केला. आणि त्या प्रकारे आपल्याला ती स्टोरी माहिती आहे. पूर्ण स्टोरीकडे मी जाणार नाही, पण ज्यावेळेस या सर्व गोष्टी झाल्या, वचन 48 मध्ये म्हटलेलं आहे, तो म्हणतो, मी नमून परमेश्वराचे स्तवन केले आणि माझ्या धन्याच्या भावाची मुलगी त्याच्या मुलासाठी न्यावी म्हणून माझा धनी अब्राहम याचा देव परमेश्वर याने मला नीट वाट दाखवली म्हणून मी त्याचे स्तवन केले. देवाचे लोक हो, हा एलिएझर देवाचं स्तवन करत आहे. आणि देवाचं स्तवन का करत आहे? कारण तो म्हणतो की देव परमेश्वर याने मला नीट वाट दाखवली. नीट वाट दाखवली है ना. आज आमोस सुद्धा म्हणू शकतो की देवाने मला नीट वाट दाखवली आणि श्वेता भिंगार दिवेच्या घरी मी पोहोचलो. आणि श्वेता पण म्हणू शकते की देवाने मला नीट वाट दाखवली आणि एकदम विरारला पोहोचले मी. देवाचे लोक हो, देवाने मला नीट वाट दाखवली है ना. जोपर्यंत परमेश्वर ती वाट तयार करत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी होत नाही. सो देवाची स्तुती असो की देवाने या दोघांना नीट वाट दाखवली है ना. ब्रदर अविनाश, सिस्टर संगीता त्यांना नीट वाट दाखवली. काळे कुटुंबाची ब्रदर काळे कुठे आहेत? लाजरस काळे, मंदा काळे, प्रेज द लॉर्ड. नीट वाट दाखवली तुम्हाला है ना. हालेलुया. देवाची स्तुती असो. देव नीट वाट दाखवतो. ज्यांचं लग्न झालं नसेल ना त्यांच्यासाठी मी सांगतो बरं का, ज्यांचं झालेलं आहे त्यांना नीट वाट आहेच, त्यांना सांगायची गरज नाही आहे. पण ज्यांचं नाही त्यांना देव नीट वाट दाखवतो आणि त्यासाठी तो म्हणतो मी त्याचे स्तवन करतो. आणि त्यावेळेस एलिएझर, लाबान आणि बथुएल यांचं उत्तर तो ऐकत आहे. वचन 50 मध्ये असं म्हटलेलं आहे, यावर लाबान व बथुएल याने उत्तर केले, ही परमेश्वराची योजना आहे. ही कुणाची योजना आहे? परमेश्वराची योजना आहे. देवाचे लोक हो, पुष्कळदा मनुष्य देखील योजना करतो. आणि उत्पत्तीच्या 6व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की देवदूताने सुद्धा
आपल्या मनाप्रमाणे केलं. पण देवाचे लोक, सर्वात महत्त्वाची गोष्ट देवाची योजना. प्रियांनो, या वचनात असं म्हटलेलं आहे की ही परमेश्वराची योजना आहे. ही परमेश्वराची योजना आहे. सो आमोस आणि श्वेता ही परमेश्वराची काय आहे? तुमच्या इच्छेने झालेलं नाही आहे. हा, नंतर परमेश्वराच्या योजनेच्या नंतर तुमची इच्छा आहे. पण सर्वात पहिलं काय आहे? देवाची योजना. मी बोलत नाही, तेच बोलत आहेत बरं का. देवाची योजना आहे. आणि पुढं काय म्हटलेलं आहे? तुम्हाला आमच्याने बरे वाईट काही बोलवत नाही. ज्यावेळेस देवाची योजना असते, दोन्ही पार्टी तयार होतात. ज्यावेळेस देवाची योजना असते, दोन्ही कुटुंब तयार होतात. ज्यावेळेस देवाची योजना असते, कोणाला काहीही बरे वाईट बोलता येत नाही. देवाचे लोक हो, पण देवाच्या योजनेसाठी वाट पाहावी लागते. आता आपल्याला वेळ नाही आहे, नाहीतर त्यांची लव्ह स्टोरी आपण ऐकली असते. देवाचे लोक हो, आमच्याने बरे वाईट. तुम्हाला माहीत आहे का तुषार, लव्ह स्टोरी माहीत आहे? नाही? बरं, ठीक आहे. आता गप्प बसा. ओके, बरे वाईट काही बोलवत नाही. पहा, रेबेका तुमच्या पुढे आहे, तिला घेऊन जा. परमेश्वराच्या मागण्याप्रमाणे ती तुमच्या धन्याच्या मुलाची बायको होऊ द्या. है ना? देवाचे लोक हो, देवाची योजना असते, त्यावेळेस कोणाला काहीही बोलता येत नाही. बाई, तू कशाला आली इथं? तू पेट आहे का तुम्हाला? तुमच्याकडे पेट आहे? नाही? बरं, ठीक आहे. सो काय म्हणतात ना, मांजर गेली. ओके, बरे वाईट काहीच बोलवत नाही. बरे वाईट काहीच बोलवत नाही. देवाचे लोक हो, परमेश्वराची योजना असते, बरे वाईट काहीच बोलवत नाही. परमेश्वराच्या मागण्याप्रमाणे ते तुमच्या धन्याची बायको होऊ द्या. आणि प्रियांनो, बथुवेल आणि लबान म्हणाले की बाबा तिला विचारा, है ना, तिला विचारा. तिथं खाण्याकडे आली ती. बरं, बथुवेल म्हटले की रेबेकाला विचारा. आणि वचन 58 मध्ये असं म्हटलंय, त्याने रेबेकास बोलावून विचारले, तू या मनुष्याबरोबर जातेस काय? ती म्हणाली, जाते. मग त्याने आपली बहीण रेबेका, तिची आई, अब्राहमाचा सेवक व त्याची माणसं यांची रवानगी केली. ज्यावेळेस रेबेकाला विचारलं, तू जातेस का या माणसाबरोबर? रेबेका म्हणाली, हो, येस, है ना. श्वेता म्हणाली, तू जातेस का या माणसाबरोबर? काय मुंडी हलवू नकोस. है ना. येस. सो देवाची स्तुती असो. आणि असं पाहायला मिळतं की तिच्या भावाने आशीर्वाद दिला. आणि या ठिकाणी तिचा भाऊ आहे आणि तो आता आशीर्वाद देईल. इकडे ये ना. काय आशीर्वाद आहे? बस त्याने श्वेताला आशीर्वाद देऊन म्हटले, ताई ग, तू सहस्त्रवधीची लक्षवधीची जननी हो व तुझी संतती आपल्या वैरांच्या नगराची सत्ता पाहो. या भावाने बहिणीला आशीर्वाद दिला. काय आशीर्वाद दिला? ताई ग, तू सहस्त्रवधे लक्षावधीची जननी हो व तुझी संतती आपल्या वैऱ्यांच्या नगराची सत्ता पाव. आणि देवाचे लोक हो, तो भावाचा आशीर्वाद बहिणीला की असा झाला की संपूर्ण जग त्या आशीर्वादामध्ये आलं. सो प्रभू करो, श्वेता, देव तुला आशीर्वाद देव. आमोस, देव तुला आशीर्वाद देव. आणि आज ही मागणी झाली, उद्या लग्न आहे, फार लवकर लग्न आहे.
है ना, नाही तर आजच करून टाकू आपण. प्रभूची स्तुती असो. आपण प्रार्थना करू आणि प्रभूच्या हाती आपण त्यांना समर्पित करूया, यासाठी की परमेश्वराच्या योजनेमध्ये त्याने आपलं जीवन जगावं. प्रार्थना करूया. आपण मागूया देवाकडं. पवित्र परमेश्वर पित्या, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो आणि देवाचं आम्ही स्तवन करतो, कारण त्याने दोन्ही कुटुंबियांना, काळे कुटुंबियांना आणि भिंगार दिवे कुटुंबांना तू प्रभू जी वाट दाखवलीस, आम्ही धन्यवाद देतो. ही परमेश्वराची योजना आहे आणि काहीच बरे वाईट बोलता येत नाही. आम्ही तुला धन्यवाद देतो आणि परमेश्वर पित्या, आम्ही हीच प्रार्थना करतो की तुझ्या योजनेमध्ये उद्या त्यांचं मंगल कार्य तू आशीर्वादित कर आणि पवित्र परमेश्वर पित्या, ही दोघं एकमेकांसाठी देवाच्या योजनेत आशीर्वादाचं कारण व्हावं अशी कृपा तू पुरव. दयाळू परमेश्वर पित्या, त्यांचं जीवन तू आशीर्वादित कर. आम्ही आज तुला हीच प्रार्थना करतो. देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, त्रैक देवाचा आशीर्वाद वरदहस्त त्यांच्यावर सदैव राहू दे. त्यांच्या आईवडिलांना, दोघांच्या दोन्ही कुटुंबियांना तुझी विपुल अशी कृपा पुरव. पुढील विधी तुझ्या हाती देत येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन. सर्व देवाचे लोक म्हणतील आमेन, आमेन. यावेळेस अंगठ्या आणतील आणि अजून हां थांबू इकडे. नाही, ठीक आहे. ह्या 2 अंगठ्या आहेत या ठिकाणी आणि भिंगार दिवे कुटुंबाकडून आमोससाठी आणि काळे कुटुंबाकडून श्वेतासाठी. मी विनंती करतो पाळक साहेब पुढे येतील आणि प्रार्थना करतील ह्या अंगठ्यांसाठी. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय पिता परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद, आदर, महिमा, गौरव देतो प्रभू. आजच्या सुंदर दिवसासाठी, सुंदर वेळेसाठी, आमोस आणि श्वेता 2 लेकरांसाठी प्रभू एकत्र येऊन प्रभू येशू त्यांनी तुझ्यामध्ये वचनबद्ध होण्यासाठी हा प्रभू येशू, हा जो दागिना तुझ्याद्वारे देण्यात आला, योहान 3:27 सांगतो, जोपर्यंत परमेश्वरापासून मनुष्याला दिलं जात नाही तोपर्यंत ते त्यास प्राप्त होत नाही. प्रभू, हा तुझा अनुग्रह आहे. यांनी एकमेकांना हा प्रभू येशू या दागिन्यांच्या द्वारे एकनिष्ठ होण्यासाठी, एक संघ राहण्यासाठी प्रभू जे वचनबद्धता देत आहेत, त्याच्यामध्ये प्रभू तुझी कृपा, तुझा अनुग्रह, तुझं सामर्थ्य राहावं. तुझ्या पवित्र उपस्थितीमध्ये सर्व आशीर्वाद, उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंतचे सर्व आशीर्वाद, 28 अध्याय अनुवाद याचं 1 ते 6 वचनाच्या द्वारे हा प्रभू येशू आणि गणना पुस्तक 6 अध्याय आणि 23, 24, 25 वचनानुसार प्रभू तुझा मुखप्रकाश या दोघांवरती असो. या दागिन्यांच्या द्वारे प्रभू येशू यांच्या जीवनामध्ये तुझा प्रकाश चमकत राहो आणि तुझी शांती, तुझी कृपा त्यांच्या जीवनामध्ये सदैव राहो. असंच होऊ दे. येशूच्या नावाने प्रार्थना केली आणि दागिना तू आशीर्वादित केला. उपकार मानतो, धन्यवाद देतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून ऐक माझ्या स्वर्गीय पित्या. आमेन, आमेन, आमेन. तर ते एकमेकांना एंगेजमेंट रिंग घालतील. तू हीरा मेरा, आंखों ही नूर, तू पास मेरे, अंधेरा दूर. हाँ, तू हीरा मेरा, आंखों ही नूर, तू पास मेरे, अंधेरा दूर. या ठिकाणी मी घोषणा करतो की आमोस आणि श्वेता हे यांची मागणी झालेली आहे. ओ हीरे, तुझे पाके मैं हो गया मैं. ओ हीरे, तुझे पाके मैं हो गया मैं. हाँ मीर मैं. ओ हीरे, हाँ
तेरे आने से है बदला नसीब है। ओ हीरिए, तुझे पाके मैं हो गॉड ब्लेस यू एंड गॉड ब्लेस यू। ओ शाम पे ढलती सोने में ढलती ऐसा है रूप तेरा। ओ शाम पे ढलती सोने में ढलती ऐसा है रूप तेरा। मोती बिखरते बातें जो करती ऐसा है रुतबा तेरा। हो सर्दी में पश्मीना जैसे एहसास ऐसा तेरा। हो तारीफ तेरी करता रहूं कागज के पन्ने में भरता रहूं। हाँ हाँ तारीफ तेरी करता रहूं कागज के पन्नों को भरता रहूं। मेरे साथ तू चले दुनिया सारी जले है जन्नतों का ये हीरा मेरे गले। ओ हीरिए, तुझे पाके मैं हो गया। परमेश्वर तुला आशीर्वाद देव, परमेश्वर तुझं संरक्षण करो, परमेश्वर आपला मुख प्रकाश तुझ्यावर पाडो व तुझ्यावर कृपा करो, परमेश्वर तुझ्याकडे प्रसन्न मुख करो व तुला शालोम देव। देव जो बाप याची प्रीती, देव जो पुत्र याची कृपा, देव जो पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर आणि विशेष करून अमोस श्वेता या कुटुंबांबरोबर आतापासून प्रभूच्या येण्यापर्यंत सहवर्तमान असो। हालेलुया, बोलो यीशु मसीह की। या आणि भेटा। रंग सारे गुलाबी